भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बलोचचं नाव माध्यमांमध्ये गाजायला लागलेलं आहे। मग ती माध्यमं प्रिंट माध्यमं असोत किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं असोत। आणि बलोच किंवा बलोचिस्तान किंवा बलोच लोक यांच्याबरोबर आपल्या मराठ्यांची महाराष्ट्राची नाळ जुळलेली आहे। ती काय आहे आणि बलोचचं महत्त्व एवढं काय आहे ते आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत। आणि म्हणूनच आजचं थंबनेल देखील मी तेच दिलंय की मराठ्यांची नाळ जुळलेल्या बलोचचं महत्त्व काय आहे। त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बलोचिस्तानचं नाव ऑपरेशन सिंदूर 7 मेला जे आपण केलं ते यशस्वी झाल्यानंतर आणि त्याच्या 1-1.5-2 महिना आधी देखील खूप गाजत होतं। पण ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाक युद्धानंतर तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती दोन्ही माध्यमांमधलं इलेक्ट्रॉनिक माध्यमं, प्रिंट माध्यमं आणि अर्थातच सोशल मीडिया, यूट्यूब आणि इतर सोशल मीडियामधनं खूप गाजायला लागलेले। आणि त्याच जोडीला महाराष्ट्राचं या बलोच लोकांबरोबर, या बलोचिस्तान बरोबर काय नातं आहे, काय नाळ जुळलेली आहे ते देखील विविध ठिकाणी आपल्याला वाचायला मिळत आहे। त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत। आणि मग बलोचचं महत्त्व एवढं काय आहे पाकड्यांच्या दृष्टीने पण आणि एकंदरीतच जागतिक भौगोलिक दृष्टीने पण काय आहे ते देखील आपण बोलणार आहोत। बलोच जर स्वतंत्र झाला म्हणजे खरं तर 2-3 दिवसापूर्वी बलोचचे जे मीर यार बलोच आहेत, मोठे नेते आहेत, त्यांनी त्यांच्या स्वतंत्र झाल्याची घोषणा केलेलीच आहे। पण त्याला जर का यूएनची आणि इतरांची मान्यता मिळाली आणि ते जर का खरोखर तसंच प्रत्यक्षात उतरलं, कारण हा लढा काही आजचा नाही, जवळपास 500 वर्षांचा 1947-48 पासूनचा हा बलोचच्या स्वातंत्र्याचा लढा लढवय्ये बलोची लोक देत आहेत। त्यामुळे जर का तो स्वतंत्र झालाच तर बलोचचं महत्त्व काय, त्याचा कसा फायदा भारताला होणार आहे आणि किती मोठ्या प्रमाणावरती नुकसान पाकिस्तानचं होणार आहे याविषयी आपण आज बोलणार आहोत। पहिले आपण बलोच काय आहे, बलोचचं काय स्थान आहे आणि बलोचचा स्वातंत्र्याचा लढा काय आहे त्याबद्दल बोलू आणि मग आपण नंतर इतर विषयांकडे बोलू। मित्रांनो, जवळपास 500 वर्ष मी जे म्हणालोय तसं 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला। मग अनेक संस्थानं त्याच्यात विलीन झाली, भारतामध्ये विलीन झाली, काही संस्थानं पाकिस्तानात विलीन झाली। तर बलोचिस्तान, बलोच हे एक असं प्रांत होता किंवा असं एक राज्य होतं जो 1947 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला भारताचा भाग होणं, भारताच्या मध्ये विलीन करणं एक वेळ पसंत आहे किंवा आम्ही स्वतंत्र राहू, पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये जाणार नाही। त्यानंतर दगाफटका करून, जबरदस्ती करून बलोचला पाकिस्तानचा भाग आहे म्हणून पाकिस्ताननी तेव्हा म्हणजे यांनी मोहम्मद अली जिन्ना यांनी डिक्लेअर केलं की बलोचिस्तान हा आमचा भाग आहे। आणि तेव्हापासून 1948 पासून बलोचिस्ताननी, बलोचच्या लढवय्या लोकांनी हा स्वातंत्र्य लढा त्यांचा सुरू ठेवलेला आहे। तो आज 2025 आहे, जवळपास 500 वर्ष होत आली हा लढा सुरूच आहे। आणि हा लढा साधा सुद्धा लढा नाहीये, रक्तरंजित लढा आहे आणि त्यामुळे याच्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे त्याचं महत्त्व देखील एक वेगळं आहे। काय झालं होतं 1947 मध्ये जेव्हा बलोचनी सांगितलं की आम्ही भारताचा भाग होणं पसंत करू पण पाकिस्तानचा होणार नाही, तर आम्ही स्वतंत्र राहू, तेव्हा अनेक प्रांतांनी, अनेक राज्यांनी भारतात येणं पसंत केलं होतं, तर काहींनी पाकमध्ये जाणं पसंत केलं होतं। तेव्हा बलोचचे 4 प्रमुख विभाग होते आणि ते कुठले होते ते आपण बघूया। मकरान, खरान, लास बेला आणि कलात हे 4 रियासती होत्या ज्या बलोचिस्तानमध्ये येत होत्या आणि त्यांच्यामध्ये बलोचिस्तान विभागला गेला होता। खरान आणि लास बेलाचं एकत्रीकरण केलं गेलं 1947च्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला आणि पाकिस्तानला लगेच मिळाल्यानंतर। आणि मग कलात ही तेव्हा मोठी ताकद होती आणि त्यांचे जे नवाब होते मीर अहमद खान यांनी पाकमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर ऑगस्ट 1947 मध्ये तेव्हाच त्यांनी आम्ही स्वतंत्र आहोत, आमचा स्वतंत्र बलोच अशी घोषणा केली। पण
पाकिस्ताननी आणि प्रामुख्याने मोहम्मद अली जिना यांनी मीर खान यांना आणि कलात या प्रांताला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती टॉर्चर केलं की त्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं मीर खान यांना, आणखी कलात या प्रांताला आणि कलातच्या बरोबर इतर जे 2 प्रांत त्यांच्यामध्ये विलीन केले होते त्यांना आणि मकरानला. पण अचानक काय झालं, 27 मार्च 1948 ला भारतीय आकाशवाणीवरनं एक बातमी प्रसारित करण्यात आली आणि ती बातमी अशी होती की कलातचे म्हणजेच बलोचिस्तानचे तेव्हाच्या जे नवाब आहेत मीर खान हे भारतात विलीन होण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. आणि ही बातमी जेव्हा जगभर गेली तेव्हा अत्यंत संतापाने, प्रचंड संतापाने मोहम्मद अली जिना यांनी कलातला आणि अनुषंगानेच मीर खान यांना धडा शिकवण्यासाठी 28 मार्च 1948 रोजी 27 मार्चला बातमी प्रसारित करण्यात आली भारतीय आकाशवाणीवरनं आणि 28 मार्चला लगेचच नवाब मीर खान यांच्यावरती कलातवरती मोहम्मद अली जिना यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्ताननी त्यांच्यावरती हल्ला केला. मीर खान यांना जबरदस्तीने पकडण्यात आलं, त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांच्या जबरदस्तीने करारावरती सह्या घेण्यात आल्या की आतापासून बलोचिस्तान म्हणजे कलात, नंतर खरान आणि लासबेलाचं एकत्रीकरण झालं होतं म्हणून ते 2 प्रांत आणि मकरान हे सर्व प्रांत 4 रियासती म्हणजे थोडक्यात संपूर्ण बलोचिस्तान हा पाकिस्तानचा भाग झालेला आहे, पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि तेव्हापासून 1948 पासून बलोचची ही लढवयी जनता आहे ती या त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढती आहे. जवळपास 500 वर्ष मी जे मगाशी म्हणालोय त्याप्रमाणे हे लढवय्ये लढत आहेत. त्याच्यानंतर 1958-59 मध्ये, मग त्यानंतर 1962-63 मध्ये आणि मग 1973-74 मध्ये अशा 3 वेळा अक्षरशः रक्तरंजित क्रांत्या तिथे झाला, मोठ्या प्रमाणावरती उठाव झाले, मोठ्या प्रमाणावरती 3 मोठी ही आंदोलनं करण्यात आली आणि ही आंदोलनं बलोचच्या जनतेने इतक्या मोठ्या प्रमाणावरती केली होती की ती चिरडण्यासाठी 70च्या दशकामध्ये जुल्फिकार अली भुत्तोंना मोठ्या प्रमाणावरती सैन्य घुसवून तिकडे सैन्याचा अंमल बजावायला लागला आणि तेव्हा 1-2 हजार नव्हे जवळपास 60 ते 65 हजार बलुचींचा नरसंहार करण्यात आला आणि यामध्ये स्त्री, पुरुष, लहान लहान मुलं देखील होती, हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. आणि मग त्याच्यानंतर हा लढा, बलोचींचा लढा आणि छोटे छोटे उठाव हे सुरूच राहिले. पण 2005 साली एक मोठ्या प्रमाणावरती अकबर खान बुक्ती यांनी एक सशस्त्र उठाव केला आणि त्यामध्ये त्यांना यश देखील आलं. हे अकबर खान बुक्ती कोण होते, तर हे अकबर खान बुक्ती 1950 मध्ये पाक सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते, तर 1989-90 मध्ये बलोचिस्तानचे मुख्यमंत्री देखील होते. त्यांना या लढ्यामध्ये यश आलं. 2005 साली केलेल्या सशस्त्र उठावामध्ये पाकड्यांनी, पाकिस्तान सरकारने त्यांना वाटाघाटीसाठी बोलवलं, वाटाघाटी करायच्या म्हणून त्यांना तारखा दिल्या. वाटाघाटीसाठी ते चालले असताना त्यांच्यावरती 2006 मध्ये ISIच्या मदतीने पाक लष्कराने जीवघेणा हल्ला केला, घातपात केला आणि त्याच्यामध्ये ते मृत्युमुखी पडले आणि अकबर खान बुक्ती यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. पण म्हणून बलोची लोक, लढवय्ये बलोची लोक मागे हटले नाही, त्यांनी त्यांचा लढा चालूच ठेवला, तो आजपर्यंत चालू ठेवला. आणि त्याच्यानंतर काय झालं, ती आंदोलनं इतकी तीव्र झाली की आत्ता परवा म्हणजे 11 मार्च 2025 साली 11 मार्च 2025 रोजी जफर एक्सप्रेस जी क्वेटाऊन पेशावरला जाते त्या जफर एक्सप्रेसचं अपहरण करण्यात आलं आणि हे अपहरण बलोच लिबरेशन आर्मीनी केलं होतं आणि याच्यामध्ये 200 पाकड्या सैनिकांना कंठस्नान घालण्यामध्ये बलोच लिबरेशन आर्मी यशस्वी झाली. बलोच लिबरेशन आर्मी ही एक अशी तिकडची संघटना आहे आणि त्याच्याबरोबर आणखीन 2 संघटना आहेत ज्या बलोचच्या मुक्ती संग्रामासाठी लढा देत आहेत गेली 500 वर्ष. दुसरी एक संघटना आहे ती बलोच रिपब्लिकन आर्मी आणि तिसरी आहे ती बलोच लिबरेशन फ्रंट. पण बलोच लिबरेशन आर्मी जी आहे, बलोच रिपब्लिकन आर्मी वेगळी, बलोच लिबरेशन फ्रंट वेगळं आणि बलोच लिबरेशन आर्मी म्हणजे BLA ही अत्यंत घातक संघटना म्हणून तिथे ओळखली जाते. आणि त्या संघटनेनेच तो जफर एक्सप्रेसचा अपहरण केल्याचं जबाबदारी स्वीकारली होती आणि त्यांच्या
पाकड्यांच्या 200 लष्करी सैनिकांना कंठस्नान घातलं आणि लगेच ताबडतोब 16-17 मार्च रोजी 4 दिवसांनी लगेच पाक सैनिकांची एक बस चालली होती, त्याच्यावरती देखील या BLAनी हल्ला केला, बलोच लिबरेशन आर्मीनी हल्ला केला आणि 90 पाकड्या सैनिकांना ठार मारलं. 4 जानेवारी ते 9 मे या 3-4 महिन्याच्या दरम्यान जवळपास 365 ते 370 पाकड्या सैनिकांना कंठस्नान घालण्यामध्ये ही BLA बलोच लिबरेशन आर्मी यशस्वी झाली. आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आलं, पहलगामवरचा हल्ला झाला, मग ऑपरेशन सिंदूर झालं आणि मग भारत पाक युद्धाला तोंड फुटलं, जे 3-3.5 दिवस चाललं. आणि मग 10 मे रोजी युद्ध चालू असताना आपलं एका दिवसात बलोच लिबरेशन आर्मीनी पाक लष्करावरती 39 ठिकाणी हल्ले केले आणि त्याच्यामध्ये पाक लष्कर आणि पाकची सुरक्षा दलं यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. आणि हे 39 ठिकाणचे हल्ले इतके घातक होते की अक्षरशः पाकड्यांचं कंबरड दोन्ही बाजूंनी मोडलं. बलोच आर्मी अंतर्गत त्यांच्यावरती हल्ला करत होती आणि भारताने देखील त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती 3 दिवस सातत्याने हवाई हल्ले करून त्यांना जेरीस आणलं होतं आणि मग पाकड्यांनी गुडघे टेकले. ही झाली बलोच आर्मीची, बलोच लिबरेशन आर्मीची, बलोचिस्तानाची आणि बलोच्या लोकांची, लढवय्या लोकांची कहाणी. आता आपण बोलूया की बलोच स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी घोषणा केलेलीच आहे, पण त्याला मान्यता मिळाल्यानंतर जागतिक पातळीवरती काय होणार आहे, त्याच्यामुळे पाकड्यांचं काय नुकसान होणार आहे, बलोचचं महत्व काय आहे, हे आपण याच्यामधनं बघणार आहोत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आजचं जे थंबनेल आहे, मी तुम्हाला मगाशी म्हणालो होते की मराठ्यांची नाळ कशी जुळलेली आहे बलोचिस्तानची, ते आपण बोलूया आणि मग बलोचचं महत्व याच्याकडे आपण वळूया. बलोचिस्तान आणि बलुची जी लोक आहेत, हा पाकिस्तानमधला सर्वात मोठा प्रांत मानला जातो. जवळपास 5-5.5 हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीचे अवशेष बलोचिस्तानमध्ये अनेक वेळा त्यांच्या उत्खननामध्ये मिळालेले आहेत. जेव्हा असं म्हणतात की अलेक्झांडरने भारतावरती स्वारी केली होती, तेव्हा छोट्या छोट्या राज्यांनी त्याला प्रतिकार केला होता आणि त्यापैकीच हे एक राज्य होतं करात किंवा किरात. हे बलोचिस्तानामधलं भूतपूर्व संस्थान जे कलाल म्हटलं जातं ते होतं किंवा कलात म्हटलं जातं ते होतं. आणि तेव्हा त्यांनी विरोध केल्यामुळे अलेक्झांडरला मायदेशी परतायला लागलं. बलोचिस्तान मार्गेच तो परत गेला. बौद्ध वाङ्मयामध्ये बलोचिस्तानचा उल्लेख हा बलोक्ष असा केला गेलेला आहे. तर ऋग्वेद काळामध्ये भलात जी जमात होती ती जमात म्हणजेच बलोच असं म्हटलं जातं. आपल्या संशोधकांचं असं मत आहे की पूर्वीची जी भलात जमात होती तीच आत्ताची बलुची जमात आहे. बलुचिस्तानामध्ये मित्रांनो तुम्हाला ऐकायला आनंद वाटेल, अभिमान वाटेल की आपल्या हिंगलाज देवीचं, हिंगला माता देवीचं एक प्राचीन मंदिर आहे. कला इथे तर एका काली मातेचं मंदिर आहे जे मोठं आहे. फायनीच्या वेळी बलोचिस्तानामध्ये 60,000च्या वर हिंदू होते असं म्हटलं जातं. ते आता कमी झालेले आहेत. हिंगलाज मातेच्या दर्शनासाठी अजूनही भारतातून गुजरात, कच्छ, मारवाड, राजस्थान इथनं लोक बलोचिस्तानमध्ये या देवींच्या दर्शनासाठी जात असतात. 1761 मध्ये जो पानिपतचा महासंग्राम झाला तेव्हा अहमद शाह अब्दालीकडे बलुची पथकं होती आणि या पथकांनी अनेक मराठा सैनिकांना तेव्हा कैदी म्हणून तिकडे घेऊन गेले 1761 मध्ये. आणि तेच मराठा सैनिक तिकडे गेल्यानंतर बलुचिस्तानमधली शेती सुधारली असं अनेक इतिहासकांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. शाहू किंवा साहू मराठा असं तिकडच्या बलोचच्या मराठा लोकांना म्हटलं जातं. आणि हा जो वर्ग आहे शाहू किंवा साहू हा तिथला उच्च वर्ग समजला जातो आणि दुसरा जो मराठा वर्ग आहे तो कष्टकरी वर्ग समजला जातो. अशी आपली तिकडच्या बलोचिस्तानाच्या बलोच लोकांची, मराठ्यांची, मराठ्यांची, महाराष्ट्राची नाळ जुळलेली आहे. आता बलोच जर स्वतंत्र झालं तर त्याचं महत्व काय ते आपण बघूया. बलोचिस्तान हा पाकिस्तानमधला सर्वात मोठा प्रांत मानला जातो मित्रांनो. तो पाकिस्तानच्या नैऋत्य भागामध्ये आहे. पश्चिमेला इराण येतं आणि उत्तरेला अफगाणिस्तान आणि दक्षिणेला अरबी समुद्र येतो आणि त्यामुळे याचं महत्व आणखीन वाढलेलं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. पाकिस्तानच्या जमिनीचा किंवा पाकिस्तानच्या भूभागाचा जवळपास 47% भूभाग हा बलोचिस्ताननी व्यापलेला आहे आणि त्यामुळेच याचं महत्व इतकं वाढलेलं आहे. पाकमधली सर्वात मोठी लोकसंख्या ही बलुचींची आहे असं समजतात.
समजतात म्हणल्यापेक्षा अशी आकडेवारी आहे. आणि त्याच्या खालोखाल जी लोकसंख्या आहे ती पश्तुनी लोकांची आहे, पश्तुनींची आहे. जवळपास 1,49,00,000 बलोची पाकिस्तानमध्ये आता सध्या वास्तव्यात आहेत. भौगोलिकदृष्ट्या देखील बलोचचं महत्व अत्यंत मोठं आहे. याचं कारण तिकडे असणारा ग्वादर पोर्ट. अरबी समुद्राला लागून जो चीनला आता लीजवरती पाकिस्तानने दिलेला आहे तो ग्वादर पोर्ट. आणि तिथेच आता जी सिपेक म्हटलं जातं किंवा चायना पाक इकॉनॉमिक कॉरिडॉर जो तिथे सुरू आहे तो त्याचाच एक भाग आहे. तो मी तुम्हाला 2 मिनिटांनी हे सांगून झालं की सांगतो की ते सिपेक काय आहे ते. पाक मधली जी शेती आहे ना मित्रांनो, ती शेती आणि तिथल्या फळबागा यातलं सर्वात मोठं उत्पन्न हे बलोचमधनं होतं. बलोचच्या प्रांताला हे पाकिस्तानची फळांची टोपली असं संबोधलं जातं मित्रांनो. बदाम, खजूर, आलूबुकार, द्राक्ष, चेरी अशी अनेक फळं बलोचिस्तानमधनं येतात. सर्वात जास्त जवळपास 70% फळांचं उत्पन्न हे एकट्या बलोचिस्तानमधनं होतं. तर खनिज, तांबा, सोनं, कोळसा, युरेनियम, बॉक्साईट आणि जिप्सम शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक वायू आणि इंधन यांचे मोठे साठे बलोचमध्ये आढळून आलेले आहेत आणि ते बलोचमध्ये आत्ता देखील अस्तित्वात आहेत. पाकिस्तान नेव्हीची 3 महत्वाची सेंटर बलोचमध्ये आहेत. जिथे पाकिस्तानने परमाणूचं परीक्षण केलं तो चगाह हा विभाग देखील बलोचिस्तानमध्ये आहे. आणि मी मगाशी जे म्हणालो ते सिपेक चायना पाक इकॉनॉमिक कॉरिडॉर हा देखील बलोचमध्ये आहे. तो ग्वादर पोर्ट हा देखील बलोचमध्ये आहे. ते काय आहे ते आता आपण बघूया. मित्रांनो लक्षात घ्या, हा जो चीनी प्रकल्प आहे तोच मुळात पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या मुळावरती आता आलेला आहे. सीपीईसी जी मी मगाशी तुम्हाला म्हटलं ते चायना पाक इकॉनॉमिक कॉरिडॉर हा आर्थिक महामार्ग आहे आणि त्यामुळे ग्वादर बंदराचा विकास हे 2 मुद्दे बलुचिस्तान आणि पाकिस्तान आणि अर्थातच भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. हा जो आर्थिक महामार्ग आहे तो सिझियांग या चीनच्या प्रांतातल्या काशगर इथून सुरू होतो. तो खुंजर बायपास हे पाकव्याप्त काश्मीरमधलं गिलगिट, बाल्टिस्तान, इस्लामाबाद, मुलतान, नवाबशाह, कराची आणि ग्वादर या मार्गांनी बलोचिस्तानातल्या ग्वादर या बंदरापर्यंत पोहोचतोय. 2442 किलोमीटरचा हा मार्ग असून 2013 मध्ये या प्रकल्पाची बोलणी झाली होती आणि मग चीननी ते बांधकाम करायला सुरुवात केली. तेव्हा चीनचे अध्यक्ष होते शी जिनपिंग. जेव्हा त्यांनी 2015ला पाकिस्तानला भेट दिली आणि मग त्यांनी काम सुरू केलं. त्यावेळी जो करार झाला होता तो जेमतेम 150 ते 200 कोटी डॉलर्सचा प्राथमिक अंदाज असणाऱ्या खर्चाचा करार होता. तो आता जवळपास 650 कोटी डॉलर्स अर्थात 4.25 लाख कोटी रुपयांच्या घरात गेलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्याचं महत्व किती वाढतंय हे तुमच्या लक्षात येईल. बंदर उभारणाऱ्या हे ग्वादर पोर्ट उभारणाऱ्या ज्या चीनी कंपन्या आहेत त्यांना 40 वर्षांची करमाफी देण्यात आलेली आहे. आणि हा महामार्ग आणि ग्वादर पोर्टचा विकास जेव्हा पूर्ण होईल, जेव्हा ते पूर्णत्वास येईल तेव्हा चीनच्या व्यापाराला फार मोठ्या प्रमाणावरती वाव मिळणार आहे. इराण, अफगाणिस्तान त्याचबरोबर मध्य आशियातल्या ताजिकिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि त्याशिवाय रशियातल्या काही भागांशी चीनचा थेट व्यापार सुरू होणार आहे. आणि त्यासाठीच या ग्वादर पोर्टचं आणि बलोचच्या भौगोलिकदृष्ट्या काय महत्व आहे हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. युरोपच्या बरोबर चीनचा व्यापार त्यामुळे वाढायला मदत होणार आहे. आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने चीनने टाकलेलं हे अत्यंत महत्वाचं पाऊल मानलं जाते. त्यामुळेच बलोच जर स्वतंत्र झाला तर ते भारताच्या दृष्टीने चीनला धडा शिकवण्यासाठी एक महत्वाची उपलब्धी ठरणार आहे मित्रांनो. हे देखील आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. जर का बलोच आपल्याकडे आला तर काय होईल? पाकिस्तानचं आर्थिक शोषण सुरू होईल. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल हे जे देश आहेत ते 18व्या आणि 19व्या शतकात ज्यांनी स्वतःच्या वसाहती निर्माण केल्या होत्या आणि त्यांची साधन संपत्ती अक्षरशः लुटली होती. म्हणजे बलोच किती मोठ्या प्रमाणावरती विपुल साधन संपत्तीने नटलेलं आहे हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. चीनचा जो हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा पाकिस्तानला जरी काही दृष्ट्या फायदेशीर ठरणार असला तरी बलोचिस्तानच्या मुळावर आलेला आहे आणि बलोच स्वतंत्र झाल्यानंतर तो पाकिस्तानच्या मुळावरती येणार आहे. हे देखील तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो. मगाशी जी मी तुम्हाला 3 संघटनांची नावं सांगितली त्यातली जी BLA आहे, बलोचिस्तान लिबरेशन आर्मी, यांनी सध्या चीनच्या इंजिनियर्सची हत्या करायला देखील सुरुवात केलेली आहे. याचं कारण असं आहे
तो त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग आहे, कारण त्याच्यामुळे पाकिस्तानला धडा मिळणार आहे, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून BLAनी पाकिस्तान लष्कर, पाकिस्तान सुरक्षा दल यांच्या जोडीने चीनच्या अधिकाऱ्यांना आणि चीनच्या या प्रकल्पाला हल्ला करायला देखील सुरुवात केलेली आहे. नुकताच इथे CPECच्या कराचीच्या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्फोट घडवून आणण्यामध्ये BLA देखील यशस्वी झालं होतं. लक्षात घ्या मित्रांनो, बलोचचं महत्व काय आहे हे इथे तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमधनं कळलेलं आहे. आणि म्हणूनच बलोच स्वतंत्र झाल्याची जी घोषणा मीर यार बलोच यांनी जी केलेली आहे, तिला जर का मूर्त स्वरूप प्राप्त झालं तर बलोच स्वतंत्र होईलच, पण भारताच्या दृष्टीने ती एक महत्वाची उपलब्धी ठरणार आहे. आजचा व्हिडिओ हा मराठ्याचा, महाराष्ट्राचा बलोच आणि बलोची लोकांबरोबर, बलोचिस्तानबरोबर असणाऱ्या एका लागेबांध्याचा, एका वेगळ्या नात्याचा व्हिडिओ होता. बलोचचं महत्व पाकिस्तानच्या दृष्टीने, बलोचचं महत्व हिंदुस्थानच्या दृष्टीने, भारताच्या दृष्टीने, आणि बलोचचं जागतिक महत्व काय आहे या संदर्भातच आजचा व्हिडिओ होता. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. आपलं आवडतं YouTube चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशाच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, तुम्हाला त्याची इंटिमेशन ताबडतोब मिळत जाईल. धन्यवाद.